नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरती 2023 TCS पॅटर्न आधारित कर निर्धारण प्रशासकीय सेवा या पदाकरिता महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी केली? तर 1897ला केलेली आहे, 1 मे 1897. प्रश्न क्रमांक 2, 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. तर कधी केली? तर 31 मार्च 1867ला केलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, 1905 मध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर विजय घाट या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे केली? तर बॉम्बे येथे केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवलिया टॅग मैदानावर राष्ट्रीय झेंडा कोणी फडकवला होता? तर अरुणा अली यांनी फडकवला होता. प्रश्न क्रमांक 7, भारत छोडो आंदोलन कोणत्या साली सुरू करण्यात आले होते? तर 1942 साली सुरू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या राज्यवंशाच्या राजवटीदरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली? तर यादव या. प्रश्न क्रमांक 9, कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी लढवली गेली होती? तर 1818ला लढली गेली होती. प्रश्न क्रमांक 10, सन 1940 मध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उद्दिष्ट कोणते होते? तर मराठी भाषिकांचे एक राज्य स्थापन करणे हे होते. प्रश्न क्रमांक 11, सन 1873 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर सत्यशोधक समाज ही संघटना स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह कोणी केला होता? तर बाजीराव यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 13, सन 1815 साली आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्र राज्याशी संबंधित नाही? तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार महाराष्ट्र राज्याशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 15, समर्थ रामदास हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक रिकामी जागा होते, तर कोण होते? तर ते संतकवी होते. प्रश्न क्रमांक 16, छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला? तर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते झालेला आहे. कधी झालेला आहे? तर 2 एप्रिल 1894ला झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17, देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत? तर बंगळुरू या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 18, नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19, आनंदसागर उद्यान कोठे आहे? तर शेगाव या ठिकाणी आनंदसागर उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 20, दीनमित्रची सुरुवात कोणी केली? तर मुकुंदराव पाटील यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो? तर 1917 ते 1947 हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 22, रिकामी जागा हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते. तर सीता स्वयंवर हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? तर 2020 ते 25 हा कालावधी होता.
प्रश्न क्रमांक 24, राजे रघुजी भोसले यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते? तर नागपूर हे यांच्या राजधानीचे ठिकाण होते. प्रश्न क्रमांक 25, इंग्रजांनी टिपू सुलतानचा पराभव कोणत्या लढाईत केला? तर श्रीरंगपट्टणम या लढाईमध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतातील दलित वर्ग समाजाची स्थापना कोणी केली? तर महर्षी वीरा शिंदे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, मराठ्यांनी ब्रिटिशांसोबत रिकामी जागा हा तह करून तैनाती फौज स्वीकारली. तर वसई हा तह करून तैनाती फौज स्वीकारली. प्रश्न क्रमांक 28, पहिले म्हैसूर युद्ध इंग्रजांनी कोणासोबत केले? तर हैदर अली यांच्यासोबत 1767ला केलेले आहे. प्रश्न क्रमांक 29, कुकडी धरण योजना कोणत्या जिल्ह्यात राबवली जात नाही? तर सांगली या जिल्ह्यामध्ये राबवली जात नाही. प्रश्न क्रमांक 30, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर 50% आरक्षण आहे. प्रश्न क्रमांक 31, महर्षी कर्वे यांनी विधवा महिला आश्रम कुठे स्थापन केले? तर पुणे येथे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 32, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1197ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 33, कोलकाता म्युनिसिपल कायदा कोणत्या वर्षी मंजूर केला होता? तर 1819ला केलेला आहे. प्रश्न क्रमांक 34, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ कुठे आहे? तर पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 35, देशात साखर उद्योगात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 36, कारगिल विजय स्मृती स्मारक कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37, सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर पुणे येथे. प्रश्न क्रमांक 38, भारतात सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरता रिकामी जागा हे आले होते? तर सर्वप्रथम पोर्तुगीज आले होते. प्रश्न क्रमांक 39, कॉलरा रोगाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट कोक यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 40, पंचायत राजचा उल्लेख भारतीय संविधानातील कलम रिकामी जागात केला आहे? तर कलम 40मध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.